नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरीतील महिला कारागीर महाकुंभला रवाना. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी मठ येथे 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत कारागीर महाकुंभ मेळावा आयोजित केला आहे. या कारागीर महाकुंभ मेळाव्यासाठी 1 एप्रिल रोजी जवाहरचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष सूरज बेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हुपरीतील 2 बसेस महिला कारागीर महाकुंभसाठी रवाना करण्यात आले आहेत. या कुंभमेळ्यात देशातील 200हून अधिक कारागीर आपली कला सादर करणार आहेत. विविध वस्तू तयार करून दाखवणार आहेत. महिला व युवा पिढीने कारागीर महाकुंभ मेळा येथे शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या उद्दिष्टाने त्यांना पाठवण्यात आले असल्याचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, पाणीपुरवठा सभापती राजाभाऊ गणेश वाईंगडे, भाजपचे पक्षप्रतोद अमेय जाधव, नगरसेविका रेवती पाटील, मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे, रांगोळी भाजप शहराध्यक्ष अभय बुकटे, प्रकाश मोरबाळे, रघुनाथ मुधाळे, सूरज हालोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला. विकास मंडळ आणि सिद्धगिरी मठाच्या वतीनं या ठिकाणी 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये इथल्या असणाऱ्या माता भगिनींना त्यांना स्वयंरोजगार आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्यांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांचं सबलीकरण व्हावं यासाठी जवळजवळ 17 राज्यातले तिथं जे मायक्रो स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत, जे कारागीर आहेत, हस्तकारागीर आहेत, त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि त्या माता भगिनींना एक आयडिया यावी की आपणही स्वतःच्या पायावरती उभं राहावं. कारण शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळतं. अगदी 0 व्याज टक्के दरावरती शासन त्या ठिकाणी असेल किंवा बँका असेल महिलांना अर्थपुरवठा करत असतो. पण महिलांना ते पैसे घेऊन काय करायचं, कुठला व्यवसाय करायचा, कुठला उद्योग करायचा यासाठी त्यांना आयडिया यावी, यासाठी राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्रकाशरावजी आवाडे साहेब असतील आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी आवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या 13 गावातच नाही तर इचलकरंजी शहर आणि त्याही ग्रामीण भागामधनं या ठिकाणी रोज 4 तारखेपर्यंत महिलांना या ठिकाणी बसमधनं नेऊन तिथंपर्यंत ते सगळे स्टॉल दाखवून परत त्यांना त्यांच्या घरी या ठिकाणी आणून सोडण्याची व्यवस्था केलेली आहे.